Good evening, student. MCOM semester first 2019 pattern, subject accounting and taxation special paper. त्या स्पेशल पेपर मधील सब्जेक्ट ऍडव्हान्स अकाउंटिंग, त्यातला आपण होल्डिंग कंपनी अकाउंटचा फर्स्ट प्रॉब्लेम पाहतोय. जो क्वेश्चन पेपर मध्ये प्रॉब्लेम आलेला होता, प्रीवियस क्वेश्चन पेपर मी जी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्यामध्ये 2 होल्डिंग कंपनीज होत्या आणि सिलेबस नुसार तुम्हाला 1 होल्डिंग अँड 2 मायनॉरिटीचे प्रॉब्लेम आहेत. तर त्यामुळे मी हा जो प्रॉब्लेम आहे तो टेक्स्टबुक मधील घेतलाय. टेक्स्टबुक मधील प्रॉब्लेम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. हा टेक्स्टबुक मधील 3 नंबरचा प्रॉब्लेम आहे. During the financial year 2019-20, a leading corporate undertaking, Glaxo Limited, Gulbarga, has purchased 500 equity share of Henley Limited. Glaxo Limited ने 500 equity shares purchase केले Henley Limited चे. On 1st April 2019. केव्हा खरेदी केले तर 1st April 2019 ला, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला. And also acquire additionally 800 shares आणि आणखी 800 शेअर्स अक्वायर केले दुसऱ्या कंपनीचे. ती होती इनॉक्स लिमिटेड. ऑन 30 सप्टेंबर 2019, म्हणजे वर्ष सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी 800 शेअर्स खरेदी केले इनॉक्स लिमिटेडचे सॉरी, आणि 500 शेअर्स वर्षाच्या सुरुवातीला खरेदी केले हेनले लिमिटेडचे, म्हणजे 2 कंपनीचे शेअर्स खरेदी केले. हा प्रॉब्लेम 1 होल्डिंग आणि 2 मायनॉरिटीज आहे. क्वेश्चन पेपर मध्ये आलेला प्रॉब्लेम 2 होल्डिंग आणि 2 मायनॉरिटीचा होता, तसा नाही येणार. सगळे जे मी टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम पाहिले तर त्यामध्ये 1 होल्डिंग आणि 2 मायनॉरिटी, म्हणून मी हा प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. तर यामध्ये बॅलन्स शीट देताना तिन्ही कंपन्यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. तर बघा, बॅलन्स शीटला जी कंपनी मायनॉरिटी आहे त्या 2 कंपनी आहे. बरोबर इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फक्त ग्लॅक्सो लिमिटेडच्या कॉलम मध्ये दिसते आपल्याला इथे, इक्विटी शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट, म्हणजे 1 होल्डिंग आणि 2 मायनॉरिटीचा प्रॉब्लेम आहे. तर आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करताना ही जी फर्स्ट डेट दिलेली होती ना, ती महत्वाची आहे. ही जी डेट आहे यावरून आपण कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट काढत असतो. तर जे शेअर्स आहेत हेनले लिमिटेडचे ते वर्षाच्या सुरुवातीला घेतले, म्हणजे 1 एप्रिल 2019 चा जो रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल तो कॅपिटल प्रॉफिटला येईल आणि उरलेला रेव्हेन्यू प्रॉफिटला जाईल फॉर द इयरचा. त्याचप्रमाणे इनॉक्स लिमिटेडचा हाफ होईल, म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि प्रॉफिट फॉर द इयर, हाफ प्रॉफिट फॉर द इयर कॅपिटल प्रॉफिटला जाईल आणि हाफ रेव्हेन्यूला जाईल. ओपनिंग बॅलन्स मात्र कॅपिटल प्रॉफिटलाच येत असतो शेअर्स कधीही घेतले तरी. तर त्यावरून आपण कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट काढणार आहोत. त्यानंतर किती शेअर्स घेतले त्यासाठी आपण कॅपिटल पाहणार आहोत. तर हेनलेचं कॅपिटल आहे 80,000, एक शेअर आहे 100 रुपीजचा. इनॉक्सचं कॅपिटल आहे 1,20,000, एक शेअर आहे 100 रुपीजचा. त्यावरून आपण त्यांची शेअर्सची संख्या, तर हेनलेचे शेअर्स आहेत 800 आणि इनॉक्सचे शेअर्स आहेत 1,200. 100 ने आपण डिवाइड केले. त्यापैकी टेक ओव्हर किती झाले, तर हेनलेचे 500 इक्विटी शेअर्स टेक ओव्हर झाले आणि इनॉक्सचे 800 टेक ओव्हर झाले. त्यावरून आपण आपलं पहिलं कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर वर्किंग नोट मध्ये आपण पहिलं कॅल्क्युलेशन घेतोय, शेअर्स अक्वायर बाय होल्डिंग कंपनी. तर त्यासाठी इथे आपण ज्या 2 कंपन्या आहेत, 2 मायनॉरिटी कंपन्या, त्यांना एकीला S1 आणि दुसरीला S2 म्हटलेले, कारण दोन्हींचा मायनॉरिटी इंटरेस्ट एकत्र कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणून ग्लॅक्सो लिमिटेड गुलबर्गा ही होल्डिंग कंपनी आहे आणि जी हेनले कंपनी आहे ती सबसिडरी फर्स्ट म्हणून S1, आणि जी दुसरी आहे इनॉक्स कंपनी ती सबसिडरी 2 आहे म्हणून S2 म्हटलंय. तर पहिली जी सबसिडरी आहे ती कधी परचेस केली, 1 एप्रिल 2019 ला, आणि दुसरी सबसिडरी जी आहे ती कधी घेतलेली आहे 30 सप्टेंबर 2019 ला. मग फर्स्ट आपण होल्डिंग कंपनीचा सबसिडरी कंपनी मधला शेअर्स कॅल्क्युलेट करतोय. त्यासाठी फॉर्मॅट आहे, पहिल्यांदा आपण हेनले कंपनीचा काढणार आहे, म्हणजे S1 मधला शेअर ऑफ ग्लॅक्सो लिमिटेड इन हेनले लिमिटेड. त्यासाठी फॉर्म्युला लिहा, शेअर्स अक्वायर बाय ग्लॅक्सो लिमिटेड छेद शेअर्स इश्यू बाय हेनले लिमिटेड. मग किती अक्वायर केले ते प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिले 500,
आणि इश्यू किती केले आपण ते कसं काढलं, तर कॅपिटल होतं 80,000 रुपये. त्याला आपण 100चा एक शेअर आहे म्हणून 100 ने डिव्हाइड केलं, मग 800 आले. 0 कॅन्सल केला तर 5/8. याचा अर्थ प्रॉफिटचे 8 भाग होतील, त्यातले 5 भाग होल्डिंगचे असणारे, 3 भाग मायनॉरिटीचे असणारे. त्यानंतर आपण S2 मधला शेअर काढतोय, म्हणजे सेकंड मायनॉरिटी कंपनी मधला. शेअर्स ऑफ ग्लॅक्सो लिमिटेड इन इनॉक्स लिमिटेड. मग त्यासाठी फॉर्म्युला लिहा, शेअर्स अक्वायर बाय ग्लॅक्सो लिमिटेड छेद शेअर्स इश्यू बाय एनॉक्स लिमिटेड. मग किती अक्वायर केले ते प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिलेलं होतं, 800 शेअर्स अक्वायर केले. आणि इश्यू किती केले आपण कसं काढलं, तर कॅपिटल होतं इनॉक्सचं 1,20,000. त्याला 100 ने डिवाइड केलं कारण एक शेअर 100चं होता. 0 कॅन्सल केले, इथे 4 ने भाग जातो, 4 दुने 8, 4 त्रिक 12, म्हणून 2/3. प्रॉफिटचे 3 भाग होतील, त्यातले 2 भाग होल्डिंग कंपनीचे, 1 भाग मायनॉरिटी कंपनीचा. नेक्स्ट कॅल्क्युलेशन करतोय आपण कॅपिटल प्रॉफिटचं. स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. फर्स्ट कंपनी घेऊया हेनले लिमिटेड. आता हेनलेचे जे शेअर्स आहेत S1 चे, ते केव्हा घेतले, 1 एप्रिलला. म्हणजे जो 1 एप्रिलचा प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स असेल तो कॅपिटल प्रॉफिटला येईल, आणि रिझर्व वगैरे असेल 1 एप्रिलचा तर तो पण कॅपिटल प्रॉफिटला येईल. यामध्ये एक ऍडजस्टमेंट आहे की डिव्हिडंड एरियर्स होता प्रेफरन्स डिव्हिडंड वरचा 2018-19चा, तर तो आपल्याला यातून लेस करावा लागेल. मग आधी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स घेऊया ओपनिंगचा. आणि डिव्हिडंडची ऍडजस्टमेंट इथे दिलेली होती, ऍडजस्टमेंट मध्ये की डिव्हिडंड एरियर्स आहे म्हणून. बघा, फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये अॅन्युअल डिव्हिडंड 8% प्रेफरन्स शेअर इन हेनले लिमिटेड फॉर द फायनान्शियल इयर 2018-19 remain outstanding up to the date of acquisition of the shares. म्हणून मग आपण तो काय करणार आहोत, कॅपिटल प्रॉफिट मधून वजा करणार आहे. आता कॅपिटल प्रॉफिट साठी प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स आपण घेतोय. कोणत्या कंपनीचा, तर सबसिडरी फर्स्ट म्हणजे हेनलेचा. हेनलेचा रिझर्व आहे का, जनरल रिझर्व फंड नाही, इथे नील म्हटलंय, तो नाहीये. मग फक्त प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा. प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स म्हणजे 1 एप्रिल 19चा 10,000. हाच फक्त कॅपिटल प्रॉफिटला येईल कारण शेअर्स 1 एप्रिल 19ला घेतले. मग तिथून पुढचा जो प्रॉफिट असेल तो रेव्हेन्यूला जाईल, म्हणून 10,000 घ्यायचे. आणि त्यातून 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे होतं 30,000, त्यावर 8% डिव्हिडंड कॅल्क्युलेट करून तेवढं आपल्याला मायनस करायचं आहे. म्हणून घ्या फर्स्ट कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन हेनलेचं. इथे आपण प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स घेतला ओपनिंगचा 1 एप्रिलचा, जो आहे तो 10,000, आणि त्यातून 30,000 वर 8% डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला प्रेफरन्स शेअर कॅपिटलवर, आणि तो मायनस केला. एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर 18-19, 8% ऑन 30,000, 2,400. सो कॅपिटल प्रॉफिट इज 7,600. हा दोघांमध्ये डिवाइड करायचा. इथे आपण शेअर काढलेला आहे 5/8 सबसिडरी फर्स्टचा, म्हणून 8 भाग करायचे, 5 भाग ग्लॅक्सोला आणि 3 भाग राहिलेले मायनॉरिटी कंपनीला. मग याप्रमाणे आपण डिवाइड केला. 4,750 रुपये आणि 2,850 रुपये. तर हे जे आहेत 4,750 हे गुडविलच्या कॅल्क्युलेशनला जातील, आणि 2,850 जे आहेत ते मायनॉरिटीच्या कॅल्क्युलेशनला जातील, मायनॉरिटी इंटरेस्टच्या. त्यानंतर नेक्स्ट आपण जी सेकंड सबसिडरी कंपनी आहे तिचं कॅल्क्युलेशन करणार आहे. तिचे शेअर्स कधी घेतलेले आहेत, तर तिचे शेअर्स 30 सप्टेंबरला घेतले, म्हणून ओपनिंग बॅलन्स तिचा पूर्णपणे ह्याला येईल कॅपिटल प्रॉफिटला, आणि प्रॉफिट फॉर द इयर मधला हाफ हा कॅपिटल प्रॉफिटला जाईल, राहिलेला हाफ हा रेव्हेन्यू प्रॉफिटला जाईल. म्हणून आपण ओपनिंग बॅलन्स कोणता कोणता आहे ते चेक करूया बॅलन्स शीटला. सेकंड सबसिडरी कंपनीचा जनरल रिझर्व आहे 4,000 रुपीज, पण याला डेट दिलेली नाही, म्हणजे ओपनिंग बॅलन्स असेल असं नाही, तर तो फॉर द इयरचा असू शकतो. म्हणून आपण इथे डेट नसल्यामुळे हा फॉर द इयरचा कन्सिडर करणार, त्यातला निम्मा 50% घेणार आहोत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो ह्या कंपनीचा नाहीये, त्यामुळे ओपनिंगला काहीच येणार नाही. ऍडजस्टमेंट मध्ये आपण पाहूया असेल तर. आणि रेव्हेन्यू अर्निंग जे आहेत 19-20चे ते आहेत 16,000 रुपीज, 16,000 रुपये. फॉर द इयरचा प्रॉफिट आहे 16,000 रुपये, त्यातला आपण हाफ घेणार आहोत. ऍडजस्टमेंट चेक करूया, काही ओपनिंग बॅलन्स आहे का सेकंड होल्डिंग कंपनीचा. तर इथे ऍडजस्टमेंट मध्ये
सेकंड होल्डिंग कंपनीचा ओपनिंग बॅलन्स नाहीये. म्हणून आपण आता कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करतोय सेकंड सबसिडरी कंपनीचं, होल्डिंग नाही. सेकंड सबसिडरी कंपनी जी आहे इनॉक्स, तिचं कॅल्क्युलेशन करतोय आपण. इनॉक्स लिमिटेडचं कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन साठी आधी घ्या जनरल रिझर्व्ह फंड. जनरल रिझर्व्ह फंड बॅलन्स शीटला दिलेला आहे, तो घेतोय आपण. तर जनरल रिझर्व्ह आपण पूर्ण घेतलेला आहे 4000 रुपीज. आणि प्रॉफिट फॉर द इयर जो आहे म्हणजे रिटेन अर्निंग दिलेला, तर त्यातला आपण निम्मा घेतलाय. निम्मा का घेतला, तर शेअर्स कधी घेतलेत, 30 सप्टेंबरला घेतलेत. म्हणून 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत 6 महिने होतात, म्हणून हाफ घेतलाय. 16,000चे हाफ म्हणजे 8,000. दोन्हींची बेरीज केली 12,000 रुपये. आता हा दोन्ही कंपन्यांमध्ये वाटायचा आहे. त्यांचा जो रेशो आहे तो 2:3 होता, म्हणजे 2 भाग होल्डिंगचे आणि 1 भाग मायनॉरिटीचा. 12,000ला 3 ने भाग दिला. टोटल जो आहे तो ग्लॅक्सो लिमिटेडला म्हणजे होल्डिंगला आला 8,000 रुपये 2 भागांसाठी. ती रक्कम गुडविलला जाईल. आणि मायनॉरिटी कंपनीला 1 भागासाठी 4,000 रुपये आली, ती मायनॉरिटी इंटरेस्टला जाईल. नेक्स्ट आपण रेव्हेन्यू प्रॉफिट काढणार आहोत. रेव्हेन्यू प्रॉफिट काढणं इझी आहे, कारण की कॅपिटल प्रॉफिट सोडता जो प्रॉफिट शिल्लक राहतो तो रेव्हेन्यू प्रॉफिट असतो. मग रेव्हेन्यू प्रॉफिट काढण्यासाठी आपण फर्स्ट सबसिडरी कंपनी आहे हेनले, तर तिचं बॅलन्स शीट पाहणार आहोत. तिच्या बॅलन्स शीटला जो रिटेन अर्निंग्स दिलेला आहे तो आपण घेणार आहोत, तो पूर्ण घेणार आहोत, कारण की त्या कंपनीचे शेअर्स वर्षाच्या सुरुवातीला घेतलेले आहेत. मग रिटेन अर्निंग आहे 16,000, 16,000 रुपये. आणि त्यावर ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची. तेवढं जे इंटरेस्ट आहे आउटस्टँडिंग ते आपण मायनस करणार आहोत. इथे ऍडजस्टमेंट आहे बघा, इंटरेस्ट ऑन अनसेक्युअर्ड लोन 8% आउटस्टँडिंग आहे. तर आपण रेव्हेन्यू प्रॉफिट घेतोय पहिल्यांदा होल्डिंग कंपनी पहिल्या सबसिडरी कंपनीचा हेनलेचा. तर हेनलेचा रिटेन अर्निंग जो आहे तो पूर्ण घेतलाय आपण, कारण शेअर्स वर्षाच्या सुरुवातीला घेतले 8,000 रुपीज. आणि त्यातून आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन अनसेक्युअर्ड लोन जे आहे ते आपण वजा करतोय, जे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं होतं आपल्याला 8% ऑन 6,000 फॉर 5 मंथ्स. तर ते कॅल्क्युलेट करून 200 रुपीज आपण वजा करतोय. तर मग 8,000तून 200 वजा केल्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट आलेला आहे 7,800. हा पण दोघांमध्ये डिवाइड करा, त्यांच्या रेशोमध्ये 5/8 भाग होल्डिंगला आणि मायनॉरिटीला 3/8 भाग, याप्रमाणे आपण डिस्ट्रीब्यूट केला. रेव्हेन्यू प्रॉफिट जो आहे तो होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट अँड लॉसच्या कॅल्क्युलेशनला जाईल आणि मायनॉरिटी कंपनीचा मायनॉरिटी इंटरेस्टला जाईल. त्यानंतर नेक्स्ट आपण सेकंड सबसिडरी कंपनी जी आहे तिचा रेव्हेन्यू प्रॉफिट काढतोय. तिचा रेव्हेन्यू प्रॉफिट काढणं इझी आहे, कारण की रिटेन अर्निंग जे होते ते 16,000 होते, त्यातले आपण 8,000 रुपये इथे कॅपिटल प्रॉफिटला घेतले. मग राहिलेले 8,000 रुपये कुठे घ्यायचे, रेव्हेन्यूला घ्यायचे. म्हणून फक्त तेवढाच आयटम येईल. मग पुढे सेकंड होल्डिंग कंपनी जी आहे इनॉक्स, तर तिचा रेव्हेन्यू प्रॉफिट काढा. तो आपण हाफ घेतोय रिटेन अर्निंग मधला, 16,000तला हाफ म्हणजे 8,000 रुपये. टोटल रेव्हेन्यू प्रॉफिट तेवढाच येईल 8,000. दोन्ही कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 8,000 रुपये 2/3 आणि 1/3. इथे पॉइंट मध्ये उत्तर येतं, म्हणून इथे 1 रुपये आपण वाढवून घेतलाय. 2,666.66 येतात, 2,667 घेतले आणि इथे 5,333 घेतले. नेक्स्ट आपण मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, मिनिस्ट्री झालंय, पण ऍक्च्युली ते मायनॉरिटी आहे. स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता मायनॉरिटी इंटरेस्ट काढताना त्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे, आपण दोघांचे मिळून घेणार आहोत. तर इक्विटी शेअर जेवढे शिल्लक राहिलेले असतील मायनॉरिटी कंपनीकडे त्यांची फेस व्हॅल्यू घ्यायची. त्यानंतर ह्या प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर पण आहे, तर त्यांची पण फेस व्हॅल्यू घेतलेली आहे. आणि त्यामध्ये कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मधला मायनॉरिटी कंपनीचा जो हिस्सा आहे तो ऍड केलेला आहे. मग त्यासाठी बॅलन्स शीट बघा. बॅलन्स शीटला किंवा पहिलं कॅल्क्युलेशन जरी बघितलं तरी तुम्हाला किती शेअर शिल्लक आहे ते समजेल. बघा, फर्स्ट कॅल्क्युलेशन मध्ये जे होल्डिंग कंपनीचा मायनॉरिटी मधला शेअर होता, तिथे बघा तुम्हाला शेअरची संख्या दिसते. 800 पैकी 500 शेअर्स घेतले,
म्हणजे राहिले किती 300 पहिल्या मायनॉरिटीचे. दुसऱ्या मायनॉरिटीचे 1200 पैकी 800 घेतले म्हणजे शिल्लक राहिले 400. एक शेअर 100चा होता म्हणून गुणिले 100 करून आपण अमाऊंट घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल पण ऍड करणार आहोत आणि कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मधला जो मायनॉरिटीचा हिस्सा आहे तो आपण ऍड करत आहोत. मग घ्या स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. आधी इक्विटी शेअर्स घेतलेले आहेत. हेनलेचे 300 गुणिले 100, एनॉक्सचे 400 गुणिले 100 असं दोघांचं मिळून इक्विटी शेअर कॅपिटल आहे 70,000 70,000. त्यानंतर प्रेफरन्स शेअर कॅपिटल फक्त हेनलेचं आहे 10,000 ते घेतलं असं टोटल कॅपिटल आहे 80,000. त्यामध्ये कॅपिटल प्रॉफिट दोघांचा ऍड केला, आपण डिवाइड केलेला होता. जो हिस्सा हेनलेला आणि इनॉक्सला होता तो आपण ऍड केला. तो 2,850 आणि 4,000 असा दोन्ही मिळून 6,850. त्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट ऍड करा हेनलेचा आणि इनॉक्सचा, दोघांचा मिळून 2,925 अधिक 2,667. टोटल आलेला आहे आउटरला 5,592 रुपये. तर मग ऍड करा. त्यानंतर प्रेफरन्स डिव्हिडंड जो होता मागचा एरियर्स तो पण ऍड होईल. तो 800 रुपीज आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. 10,000 वर 800 रुपीज. एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर 2018-19 तर तो आलेला आहे 800. असं सर्वांची बेरीज करून मायनॉरिटी इंटरेस्ट दोन्ही कंपन्यांचे मिळून आलेला आहे 93,242 रुपये. त्यानंतर गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं. गुडविलच्या कॅल्क्युलेशनसाठी बॅलन्स शीटला असलेली इन्व्हेस्टमेंटची फिगर घ्यायची. जी इन्व्हेस्टमेंट आहे शेअर्स मधली ती आपण घेतोय. तर बघा बॅलन्स शीटची ऍसेट साइड पाहायची आता आणि त्यातून आपण टेक ओव्हर केलेले शेअर्सची फेस व्हॅल्यू आणि कॅपिटल प्रॉफिट मधला होल्डिंग कंपनीचा हिस्सा वजा करणार आहोत. इथे बघा शेअर्स मधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 500 इक्विटी शेअर 70,000 हेनले मधले. त्यानंतर इनॉक्स मधले 800 इक्विटी शेअर त्याची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आहे 84,000 आणि 208% प्रेफरन्स शेअर इन हेनले लिमिटेड ही आहे 25,000. मग ही आपण इन्व्हेस्टमेंटची किंमत घेणार आहोत आणि त्यातून फेस व्हॅल्यू लेस करणार आहोत. म्हणजे शेअर्स टेक ओव्हर केलेले आहेत त्याची फेस व्हॅल्यू आपण काय करणार आहोत लेस करणार आहोत. मग फेस व्हॅल्यू लेस करा. जे इंटरेस्ट काढलेलं होतं ते 5 महिन्याचं कसं आलं होतं इथे ऍडजस्टमेंट मध्ये होतं. ऑक्टोबर 19 घेतलेले आहे म्हणून आपण ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत महिने काउंट केले होते. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मग ते 5 महिन्याचं होतं. इथे बघा शेअर्स किती घेतलेले आहेत तर 500 आणि 800 शेअर्स टेक ओव्हर केले. मग आधी इन्व्हेस्टमेंटच्या फिगर घ्यायच्या त्यातून फेस व्हॅल्यू काय करायची वजा करायची आणि कॅपिटल प्रॉफिट मधला होल्डिंग कंपनीचा हिस्सा पण वजा करायचा. तर दोन्हींचं मिळून आपण कॅल्क्युलेशन करतोय गुडविलचं. नेक्स्ट कॅल्क्युलेशन स्टेटमेंट ऑफ गुडविल. इथे आपण आधी कॉस्ट प्राइस घेणार आहोत अक्वायर बाय होल्डिंग कंपनी म्हणजे ग्लॅक्सो लिमिटेड. तर तिन्ही अमाऊंट आपण घेतलाय मी आता वाचून दाखवलं त्या बॅलन्स शीटच्या. त्यांची टोटल घेतली म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या फिगर आहेत या. त्यांची टोटल आउटरला 1,79,000. त्यातून फेस व्हॅल्यू लेस करा. आता फेस व्हॅल्यू लेस करताना इक्विटी शेअर्स मध्ये 500 आणि 800 शेअर्स घेतलेले दोन्ही कंपन्यांचे आणि प्रेफरन्स शेअर्स जे आहेत ते पूर्ण घेतलेले म्हणून ते 200 प्रेफरन्स शेअर इंटू 100 ते फक्त हेनलेचे असे तिन्ही मिळून जेवढे शेअर्स आहेत इक्विटी आणि प्रेफरन्स तर त्याची फेस व्हॅल्यू आपण लेस करणार आहोत. टोटल फेस व्हॅल्यू आहे 1,50,000. मग एक्सेस अमाऊंट पेड जी आहे ती आलेली म्हणजे अमाऊंट किती पेड केली 1,79,000 आणि फेस व्हॅल्यू किती होत होती 1,50,000 म्हणजे एक्सेस अमाऊंट किती पेड केली 29,000 रुपये. त्यानंतर त्यातून आपण कॅपिटल प्रॉफिट आणि जो डिव्हिडंड होता एरियर्स 18-19 तो पेड करतोय म्हणजे लेस करतोय. लेस कॅपिटल प्रॉफिट इन हेनले लिमिटेड लेस कॅपिटल प्रॉफिट इन इनॉक्स लिमिटेड आणि एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड फॉर 18-19 फ्रॉम हेनले लिमिटेड. तर असं आपण टोटल 1,600 रुपये एरियर्सचे प्रेफरन्स डिव्हिडंडचे. त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट मधला हिस्सा ऑलरेडी आपण काढलेला आहे वर्किंग नोट मध्ये तो हेनलेचा आणि इनॉक्सचा सगळे मिळून
14,350 रुपये मायनस करा. तर मग आपल्याकडे गुडविलची फिगर आलेली आहे 29,000तून 14,350 वजा केल्यानंतर 14,650 रुपये. तर हे आपलं गुडविल जे आपण बॅलन्स शीटला घेणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट काढतोय आपण किंवा प्रॉफिट अँड लॉसचं कॅल्क्युलेशन करतोय. त्यासाठी होल्डिंग कंपनीचा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स घ्यायचा, त्यामध्ये रेव्हेन्यू प्रॉफिट ऍड करायचा आणि त्यामध्ये एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड, त्यानंतर जे आउटस्टँडिंग लोनवरचं इंटरेस्ट दिलेलं होतं ते पण ऍड करायचं आणि सर्व मिळून प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याचप्रमाणे एक ऍडजस्टमेंट आहे की मशिनरी सेल केलेली आहे आणि त्यावर अनरिअलाइज प्रॉफिट आहे, तर तो पण आपण कॅल्क्युलेशनला घेणार आहोत. आता होल्डिंग कंपनीचा म्हणजे ग्लॅक्सोचा जो प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे तो आहे 20,000 आणि रिटेन अर्निंग आहेत 15,000. ते आपण घेणार आहोत कॅल्क्युलेशनला. आणि ऍडजस्टमेंट मध्ये अनरिअलाइज प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला. इथे ऍडजस्टमेंट आहे बघा. अनप्रोडक्टिव्ह मशिनरी ऑफ एनॉक्स लिमिटेड 2,000 वॉज परचेस इन जानेवारी 2020 फ्रॉम ग्लॅक्सो लिमिटेड for ₹2,600 and profit on thereon credited by the company. तर 600 रुपयाचा जो प्रॉफिट आहे, 2,000ची कॉस्ट होती, 2,600 ला परचेस केली म्हणजे 600 रुपये प्रॉफिट आहे. त्यातून होल्डिंग कंपनीचा आपण हिस्सा काढणार, तेवढा अनरिअलाइज प्रॉफिट म्हणून आपण कॅल्क्युलेशनला घेणार आहोत प्रॉफिट अँड लॉसच्या. त्याचप्रमाणे स्टॉकवर एक ऍडजस्टमेंट होती बघा इथे. तिसरी ऍडजस्टमेंट ट्रेडिंग स्टॉक ऑफ हेनले लिमिटेड ऑन 31st March 2020 amounting to ₹4,000 were purchased earlier from Glaxo Limited, which were invoiced by them at cost plus 25%. Cost plus 25% म्हणजे 100 अधिक 25 म्हणजे 125 त्याची सेलिंग प्राइस येईल. असा 4,000 रुपीजचा माल होता, तर त्यावर आपण प्रॉफिट काढणार आणि त्यातून पुन्हा होल्डिंग कंपनीचा हिस्सा कॅल्क्युलेट करणार आहोत. याप्रमाणे आपण रेव्हेन्यू प्रॉफिट ऍड करणार आहोत. जो बॅलन्स होता प्रॉफिट अँड लॉसचा आणि रिटेन अर्निंगचा, त्यामध्ये इथे आपण रेव्हेन्यू प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे दोन्ही कंपन्यांचं. तर हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे होल्डिंग कंपनीचा 4,875, हा पण ऍड होईल. इथे आहे 5,333, हा पण ऍड होईल. तर याप्रमाणे आपण लास्ट कॅल्क्युलेशन करतोय वर्किंग नोट मधलं कन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं. तर प्रॉफिट अँड लॉसचं ओपनिंग बॅलन्स आणि रिटेन अर्निंग जे बॅलन्स शीटला दिलेले होते ते आपण अगोदर घेतलेले आहेत 20,000 आणि 15,000, टोटल 35,000. त्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट जो होता तो ऍड केला 4,875, 5,333 दोन्ही कंपन्यांचा. त्यानंतर एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड होते फ्रॉम हेनले लिमिटेड 1,600 रुपये, ते ऍड केले. आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट जे होतं अनसेक्युअर्ड लोनवरचं, जे आपण अगोदर कॅल्क्युलेशनला घेतलेलं होतं, कॅपिटल प्रॉफिट मधून आपण ते वजा केलं होतं, ते ऍड केलं. असे सर्व मिळून 12,008 रुपये ऍड झाले. त्यांची टोटल आली 47,008 रुपये. त्यातून आपण लेस अनरिअलाइज प्रॉफिट करणार आहोत. अनरिअलाइज प्रॉफिट मध्ये सेल ऑफ मशिनरीवरचा प्रॉफिट, जो टोटल प्रॉफिट 600 होता, पण त्यातला आपण होल्डिंग कंपनीचा शेअर कॅल्क्युलेट करतो. तर होल्डिंग कंपनीचा शेअर 203 होता, म्हणून आपण 400 रुपीज इथे घेतलेले आहेत. आणि स्टॉक जो होता त्यावरचा अनरिअलाइज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे. टोटल 4,000चा स्टॉक होता आणि त्यावर 25% प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला होता. ऑन कॉस्ट प्लस 25% होता, म्हणून 25/125 गुणिले 4,000 याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं आणि पुन्हा होल्डिंग कंपनीचा शेअर काढला. कॅल्क्युलेशन करून अमाऊंट आली आहे 500 रुपीज. त्यानंतर प्रेफरन्स डिव्हिडंड इथे पुन्हा लेस करायला घेतलं, म्हणजे वरती ऍड केलं आणि पुन्हा लेस केला 1,600 रुपये. असे टोटल आपण मायनस केलेले आहेत 2,500 रुपये. लेस करून प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स जो स्टेटमेंटला येणार आहे तो आहे 44,508 रुपये. तर इथे अनरिअलाइज प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केलेला आहे ते आपल्याला दिलेलं आहे बघा. इथे 2/3 शेअर मी सांगितलं होतं त्याप्रमाणे 400 रुपये आलेले आहेत. आणि स्टॉक वरचं कॅल्क्युलेशन जे आहे तर ते इथे 25/125 4,000 गुणिले ते कॅल्क्युलेट करून पुन्हा होल्डिंग कंपनीचा शेअर काढलेला आहे. तर ते 800 रुपये आले आणि होल्डिंग कंपनीचा शेअर 5/8 होता,
मग ते कॅल्क्युलेट करून आलेले आहेत 500 रुपये. याप्रमाणे आपण अनरिअलाइज प्रॉफिट काढलाय. आता बॅलन्स शीटचं स्टेटमेंट काढायचंय. बॅलन्स शीट घेताना जे बॅलन्स शीट आहे त्याला कॅपिटल, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, जनरल रिझर्व्ह हा फक्त होल्डिंग कंपनीचा येईल. बाकीच्या ज्या कॉमन ऍसेट्स आहेत त्या आपण प्लस करून सर्व कंपन्यांच्या घेणार आहोत. याप्रमाणे आपण बॅलन्स शीटचं जे स्टेटमेंट आहे ते तयार केलेलं आहे. बॅलन्स शीटचं स्टेटमेंट तयार करताना कॅपिटल फक्त होल्डिंग कंपनीचं घेतलं, जनरल रिझर्व्ह फक्त होल्डिंग कंपनीचा घेतला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आता आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे तो घेतलाय 44,508 रुपये. त्यानंतर बिल्स पेबल वर इंटर कंपनीची ऍडजस्टमेंट होती तर ती आपण लेस इंटर कंपनी ओइंग्स म्हणून लेस केलेली आहे. बॅलन्स शीट मी तुम्हाला दाखवते. ऍडजस्टमेंट म्हणजे तुम्हाला समजेल. बघा इथे बॅलन्स शीट जे आहे, एक मिनिट, बॅलन्स शीट जे आहे इथे बघा लोनच्या पुढे कंसात होतं टेकन ऑन 30 ऑक्टोबर 2019 ते आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेले. बिल्स पेबल आहे, पेमेंट ड्यू टू गुड्स सप्लायर आहे म्हणजे क्रेडिटर्स, अनपेड एक्सपेन्सेस आहेत. इकडे बिल्स रिसिवेबल फ्रॉम इनॉक्स लिमिटेड म्हटलेले म्हणजे इंटर कंपनी ओइंगची ऍडजस्टमेंट आहे. गुड्स कस्टमर अँड कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट आहे आणि बिल्स इन्कम रिसिवेबल आहे. तर मग बिल्स रिसिवेबलवर पेएबलवर आणि रिसिवेबलवर इंटर कंपनी ओइंगची ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर स्टॉक मधून आपण अनरिअलाइज प्रॉफिट वजा करणार आहोत. मशिनरी मधून पण आपल्याला अनरिअलाइज प्रॉफिट काय करावं लागेल, वजा करावं लागेल. याप्रमाणे आपण आता बॅलन्स शीट घेतोय. मग बिल्स पेएबल मधून जेवढे रिसिवेबल इनॉक्सचे होते तेवढे 2000 मायनस केले, आउटरला 2000. त्यानंतर पेमेंट ड्यू टू गुड्स सप्लायर तिघांची मिळून टोटल करून आउटरला घेतली. अनपेड एक्सपेन्सेस जे आहेत ते देखील तिघांची मिळून आपण आउटरला घेतलेले आहेत. अनपेड एक्सपेन्सेस तिघांचे मिळून घेतले. त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट जे आपण कॅल्क्युलेट केलं होतं नोटमध्ये ते घेतलेलं आहे. याप्रमाणे लायबिलिटी साइड कंप्लीट झालेली आहे. लायबिलिटी साइडची टोटल आलेली आहे 4,56,750. ऍसेट साइडला प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट तिघांची मिळून घेतली आणि त्यामध्ये मशिनरीचा जो अनरिअलाइज प्रॉफिट होता तो आपण मायनस केलेला आहे, आउटरला 1,93,000. गुडविल जे आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं वर्किंग नोट मध्ये ते घेतलेलं आहे. त्यानंतर स्टॉक मधून आपण अनरिअलाइज प्रॉफिट वजा केलाय, तिघांचा मिळून स्टॉक घेतला त्यातून अनरिअलाइज प्रॉफिट 500 वजा केला, उरलेली फिगर आउटरला 1,23,700. बिल्स रिसिवेबल मधून जेवढे पेएबलचे इंटर कंपनी ओइंग्स होते तेवढे मायनस केले, आउटरला नील आले कारण की जे 2000 होते ते पूर्णपणे इनॉक्सचे होते म्हणून ते आउटरला नील आले इंटर कंपनी ओइंग्स. नंतर रिसिप्ट ड्यू फ्रॉम गुड्स कस्टमर जे होते ते टोटल म्हणजे डेटर्स ते आपण आउटरला घेतले, त्यावर कोणती ऍडजस्टमेंट नव्हती. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट तिघांची मिळून टोटल आउटरला घेतली. इन्कम रिसिवेबलवर पण कोणतीच ऍडजस्टमेंट नव्हती, तिघांची मिळून टोटल आपण आउटरला घेतलेली 3,900. याप्रमाणे आपलं हे जे बॅलन्स शीट आहे कन्सॉलिडेटेड ते कम्प्लीट झालेलं आहे. तुम्हाला एक होल्डिंग आणि 2 मायनॉरिटीचा प्रॉब्लेम येणार आहे, त्यामुळे सर्व कॅल्क्युलेशन जे आहेत ते या पद्धतीनेच करायचे. त्या क्वेश्चन पेपरमध्ये 2 होल्डिंग आणि 2 मायनॉरिटीचा होता, तसा येणार नाहीये कारण सिलेबस मध्ये 1 होल्डिंग अँड 2 मायनॉरिटी म्हटलंय म्हणून मी हे सोल्युशन घेतलेलं आहे. इथे आपला हा प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. क्वेश्चन पेपर मधला नाहीये, हा टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम आहे 3 नंबरचा, तो पूर्ण झालेला आहे. थँक्यू.